राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. धूर्त, कपटी, संशयी अशा विशेषणांनी ओळखल्या जाणाऱ्या औरंगजेब बादशहाला 1695 साली एका ब्रिटिश समुद्री दरोडेखोरानं मोठाच गंडा घातला. औरंगजेबाच्या मालकीचं गंज-ई-सवाई हे अवाढव्य जहाज त्या वर्षी लुटण्यात आलं होतं. विशेष म्हणजे औरंगजेबानं जंग पछाडूनही तो त्या दरोडेखोरांपर्यंत शेवटपर्यंत पोहोचूच शकला नाही. हा जिव्हारी लागलेला अपमान विसरत औरंगजेबाने या दरोड्याचा तपास का थांबवला असेल याचा शोध आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्यानं घेण्याचा प्रयत्न म्हणजे सुरेश वांदिले यांची 1695 स्मार्ट रोबो, AI आणि औरंगजेब ही कादंबरी आहे. या आगळ्या वेगळ्या कादंबरीविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असे या पॉडकास्टचं स्वरूप आहे. 1695 स्मार्ट रोबो, AI आणि औरंगजेब या कादंबरीचे लेखक सुरेश वांदिले हे आज आपल्या सोबत आहेत. राजहंस प्रकाशनानं आयोजित केलेल्या कुमारवयीन वाचकांसाठी विज्ञान कादंबरी लिहिण्याच्या स्पर्धेत या कादंबरीनं पहिला क्रमांक मिळवलेला आहे. सुरेश सर या पॉडकास्टसाठी खास मुंबईवरून आलेले आहेत. सुरेश सर, तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू, धन्यवाद. सुरेश वांदिले हे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क खात्यातून संचालक म्हणून निवृत्त झाले असून शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिक, आपले मंत्रालय आणि महाराष्ट्र वार्षिकी या नियतकालिकांचे ते संपादक होते. सध्या ते राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य आहेत. करिअर गायडन्सवर गेल्या 30 वर्षांपासून ते वेगवेगळ्या प्रमुख वर्तमानपत्रांमधून तसेच नियतकालिकांमधूनही सातत्यानं लिखाण आणि मार्गदर्शन करत आहेत. तर गेल्या 11 वर्षांपासून लोकसत्तामध्ये मार्ग यशाचा या मालिकेसाठी एप्रिल ते जून हे 3 महिने त्यांचं दररोज लेखन सुरू असतं. सुरेश सर, आता आपण थेट संवादाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न सर विचारतो. आजपर्यंत सर तुम्हाला आम्ही करिअर मार्गदर्शन विषयातले तज्ज्ञ लेखक म्हणून ओळखत होतो, त्यामुळे एखादी विज्ञान कादंबरी लिहावी असं तुम्हाला का वाटलं? तर मी गेली 30 वर्ष करिअर गायडन्सवर लिहित आहे, प्रामुख्याने सगळ्या वर्तमानपत्रांमधून, वेगवेगळ्या माध्यमांमधून. पण त्याचबरोबर मी मुलांसाठी सुद्धा विपुल लेखन केलं या काळामध्ये. त्याच्यामुळे मुलांसाठी कथा, कादंबरी हे मी लिहिलेलंच आहे. पण जेव्हा राजहंसने कुमार विज्ञान कादंबरी स्पर्धा आयोजित केली ते माझ्या वाचनात आलं आणि त्यावेळेला मला तीव्रतेने वाटलं की आपण या स्पर्धेत भाग घ्यायला हवा. आणि मी त्या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यातूनच या कादंबरीचा जन्म झाला असं म्हटलं तर वावगं होणार नाही. वा सर, आता मला सांगा की 17व्या शतकात होऊन गेला औरंगजेब, 20व्या शतकात जन्माला आला रोबो आणि AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता आहे 21व्या शतकातली, अशा एकमेकांशी अजिबात संबंध नसलेल्या 3 गोष्टींची सांगड तुम्ही शीर्षकापासून संपूर्ण कादंबरीत घातलेली आहे. तर ही अजब कल्पना तुम्हाला कशी काय सुचली? तर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की राजहंसने जे कुमार विज्ञान कादंबरी स्पर्धा आयोजित केली होती त्यात मला भाग घेण्याची तीव्र इच्छा झाली आणि त्यानंतर मग मी विषयाचा शोध सुरू केला. हा शोध सुरू असतानाच रविवारच्या वर्तमानपत्रातील एका साहित्य पुरवणीमध्ये औरंगजेबाच्या जहाजावर पडलेल्या दरोडेखोरीवर आधारित एक पुस्तकाचं परीक्षण माझ्या वाचनात आलं. ते वाचता वाचता एका वाक्यावर मी चांगलाच माझं लक्ष केंद्रित झालं आणि मला त्यामध्ये एक कथेचं बीज आढळलं. तर ते मी सांगतोच तुम्हाला. 1695च्या सप्टेंबर महिन्यामध्ये औरंगजेबाच्या या जहाजावर दरोडा पडला आणि तो एका इंग्रजानेच, एव्हरी नावाच्या एका इंग्रजाने तो टाकला होता. त्या काळात औरंगजेब हा हिंदुस्थानातलाच नव्हे तर सगळ्या जगामधल्या एक शक्तिमान सम्राटांपैकी एक होता. त्यामुळे त्यांनी ब्रिटिशांना तंबी दिली की तुम्ही हा जो दरोडेखोर आहे याचा तुम्ही शोध घेतलाच पाहिजे. त्यावेळेला नुकतंच ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये किंवा हिंदुस्थानामध्ये त्यांच्या व्यापारी हितसंबंध कसे वाढतील
यासाठी प्रयत्नशील होते. औरंगजेबाचं म्हणणं आपण ऐकलं नाही तर ते आपल्या या संबंधावर नक्कीच तो आसूड ओढेल किंवा आपले अडथळे निर्माण करतील हे ब्रिटिशांनी बरोबर ओळखलं आणि त्यांनी जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सैनिक पाठवले आणि या ॲव्हेरेचा आणि त्यांनी जो दरोडा टाकला होता त्या संपत्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ही शोध मोहीम बराच काळ सुरू होती, पण या शोध मोहिमेत काही ॲव्हेरे सापडला नाही आणि संपत्ती सापडली नाही आणि ते जे जहाज लुटलं गेलं होतं ते पण आढळलं नाही. तर त्या परीक्षणामध्ये असं नमूद होतं की नंतरच्या काही काळानंतर औरंगजेबाने हे जे प्रकरण आहे किंवा हे दरोडा जो पडलेला आहे याकडे लक्ष देणं कमी केलं किंवा तो जवळपास विसरूनच गेला, अशा आशयाचं ते वाक्य होतं. आणि तिथे मला या कादंबरीचं बीज सापडलं आणि मला असं वाटलं की आपण आधुनिक तंत्रज्ञान जे आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम विद्या याच्या मदतीने आपण हा जो दरोडा आहे आणि जो ॲव्हेरे जो सापडलाच नाही त्याचा आपल्याला शोध घेता येईल का याचा मी विचार करू लागलो आणि त्यातूनच मग कादंबरीचं एक एक प्रकरण मला सुचत गेलं. ओके सर, म्हणजे मला असं वाटतं की औरंगजेब बादशाह म्हणलं की स्वराज्याशी संबंधित ज्या घडामोडी आहेत, म्हणजे शिवाजी महाराजांशी संबंधित असतील किंवा संभाजी महाराजांच्या, तर त्या आपल्याला माहिती असतात. पण हा जो 1695चा दरोडा आहे तर याबद्दल विशेष माहिती नव्हती. त्याच्यामुळे या एका महत्त्वाच्या घटनेचाही तुम्ही या पुस्तकाच्या निमित्ताने त्याचा उल्लेखही आलेला आहे आणि तो कुठेतरी या कादंबरीचा पाया पण आहे. म्हणजे कादंबरीचं हे जरी फिक्शन जरी असली कादंबरी तरी त्याचा पाया हा कुठेतरी वास्तवाशी आधारित असा आहे. नक्कीच हा वास्तव तर आहेच. म्हणजे हे कथानक जे आहे ते वास्तवच आहे, जे घडलेलं आहे ते वास्तव आहे. पण आता जे शोध घेण्याचा जो प्रयत्न आहे तो फिक्शनच्या रूपात आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या रूपात कसा घेता येईल याचा मी विचार केला. म्हणजे फॅक्ट आणि फिक्शन याचा संगम साधण्याचा प्रयत्न या कादंबरीमध्ये मी केलेला आहे. अगदीच. आणि तो फॅक्ट्स आणि फिक्शनचा अगदी सुंदर मिलाफ म्हणजे 1695 ही तुमची कादंबरी असं निश्चित म्हणायला हवं. मी ही कादंबरी वाचलेली आहे आणि अतिशय उत्तम अशी आहे. म्हणजे एकदा ती वाचायला सुरुवात केली की खरोखर ते पुस्तक खाली ठेवत नाही. सर, आपण या गप्पा अशाच सुरूच ठेवणार आहोत, पण त्याआधी या पुस्तकाच्या सुरुवातीला म्हणजे ज्या वास्तव घटनेवरून ही कादंबरी बेतलेली आहे तर त्या संदर्भातल्या पुस्तकातलं जे रंजक प्रकरण आहे ते आता आपण ऐकूया. टिल्लूला पृष्ठ क्रमांक 2 एक शीर्षक दिसलं. एका दरोड्याची गोष्ट. दरोडा आणि गोष्ट म्हणल्याबरोबर त्याची उत्सुकता चाळवली गेली. त्यानं वाचायला सुरुवात केली. पहिला परिच्छेद संपता संपता त्याचा कंटाळा पळाला, कारण या दरोड्याच्या गोष्टीच्या केंद्रस्थानी होता आलमगीर औरंगजेब. दरोडा पडलेलं गंज-ई-सवाई जहाज त्याचं होतं. सप्टेंबर 1695 हे जहाज लुटलं गेलं. ते हज यात्रेवरून मायदेशी म्हणजेच हिंदुस्थानात येत होतं. या जहाजातून औरंगजेबाचे कुटुंबीय आणि सरदार घराण्यातील व्यक्ती हज यात्रेला गेले होते. परत येताना जहाजातील व्यक्तींनी सोनं, चांदी, दागिने, हिरे, मोती यांची मोठी खरेदी केली. हिंदुस्थानातून जाताना सुद्धा या राजघराण्यातील व्यक्तींच्या इतमामा साजेशी प्रचंड संपत्ती या शाही जहाजात होती. या जहाजाच्या संरक्षणाची चांगली आणि चोख खबरदारी ठेवण्यात आली होती. भरपूर सैन्य, तोफगोळा, बंदुका जहाजावर होत्या. अशा या जहाजावर हल्ला करून ते लुटण्याचं धाडस करणं हे म्हणजे स्वतःहून तोफेच्या गोळ्यासमोर जाणं होतं. मात्र हे धाडस हेन्री ॲव्हेरी या समुद्री चाच्यानं केलं. गंज-ई-सवाईनं परतीच्या प्रवासाचं मोठं अंतर कापलं होतं. सुरत बंदर जवळ यायला लागलं. आत्तापर्यंतचा प्रवास विनासायासच झाला होता. त्यामुळे आता फार धोका नाही असं वाटल्यानं जहाजावरील सुरक्षा सैनिक थोडे शिथिल झाले. सुरक्षेकडे लक्ष देण्याचं सोडून तेही प्रवाशांसोबत मौजमस्तीत सामील झाले. सुरक्षा सैनिकांची अशी गाफील अवस्था असताना हेन्री ॲव्हेरी आणि त्याच्या साथीदारांनी जहाजावर हल्ला केला. जहाजावरच्या सुरक्षा सैनिकांना फारसा प्रतिकार करता आला नाही. बंदुका आणि तोफा फार कामी आल्या नाहीत. हे जहाज ताब्यात आल्यावर त्यातली अफाट संपत्ती बघून ॲव्हेरी आणि त्याच्या साथीदारांचे डोळे विस्फारले. या जहाजातील संपत्ती बाहेर काढायला 7 दिवस लागले त्यांना. त्यांचं जहाज या संपत्तीनं भरून गेलं. दरम्यान या चाच्यांनी
गंज ई सवाई जहाजाची मोडतोड केली. काही प्रवासी आणि सैनिकांची कत्तल करून हे जहाज सोडून दिलं. अलोट संपत्तीनं भरून गेलेल्या दुसऱ्या जहाजातून हे चाचे पसार झाले. औरंगजेब तेव्हा हिंदुस्थानाचा बादशाह होता, तसाच जगातल्या शक्तिशाली राज्यकर्त्यांपैकी एक होता. आपल्या जहाजावर हल्ला करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा देण्याची घोषणाच त्यानं केली. एव्हेरी हा इंग्रज असल्यानं औरंगजेबानं तेव्हा हिंदुस्थानात बस्तान बसू पाहणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीला धारेवर धरलं. एव्हेरीशी आपला काहीही संबंध नाही असं कंपनीनं सांगून बघितलं. मात्र औरंगजेब सबबी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानं हिंदुस्थानातील कंपनीच्या व्यापारावर निर्बंध आणण्याची कार्यवाही सुरू केली. कंपनीच्या विस्तारासाठी हे घातक असल्यानं अखेर एव्हेरीला पकडून देण्याचं कंपनीनं कबूल केलं. त्यासाठी जगातील विविध भागात सैन्य पाठवलं, पण या मोहिमेत एव्हेरी सापडलाच नाही. त्याच्याशी संबंधित काही माणसं कंपनीनं पकडली, पण नंतर ती त्याची नसल्याचं सिद्ध झालं. औरंगजेबाची नाराजी अधिक वाढू नये म्हणून कंपनीनं त्याला काही लाख रुपये देऊ केले. ते औरंगजेबानं घेतले नाहीत. त्याला एव्हेरीच हवा होता, मात्र तो तर मिळत नव्हता. गेला कुठे असेल हा एव्हेरी? टिल्लू स्वतःशीच पुटपुटला. ईस्ट इंडिया कंपनीलाही असाच प्रश्न पडला. कंपनीनं खूप शोधाशोध केल्यावर एव्हेरीचा शोध घेण्याचा प्रयत्न सोडून दिला. मग पुढे काय झालं असेल? टिल्लू पुन्हा स्वतःशीच पुटपुटला. पुढे नक्कीच काहीतरी झालं असणार. औरंगजेब काही स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नव्हता. त्याच्या जहाजावर हल्ला म्हणजे त्याच्या साम्राज्यावर हल्ला होता, असे विचार टिल्लूच्या डोक्यात येऊ लागले. या दरोड्याचा आपण शोध घेतला तर? अशी एक कल्पना त्याला त्या क्षणी सुचली तेव्हा तो स्वतःशीच हसला. कारण ही घटना घडली होती 1695 साली आणि सध्याचं साल 2023. याचा अर्थ 328 वर्ष झाली या घटनेला. इतक्या पाठीमागे जाण्यासाठी टाईम मशीनच हवं. त्यात बसलं की कितीही मागे जाता येतं. भूतकाळात काय काय घडलं ते आपल्याला दिसू शकतं, पण असं टाईम मशीन कथा, कादंबऱ्या आणि सिनेमातच दिसतं. प्रत्यक्षात असू शकतं का कुठं? समजा असं एखादं टाईम मशीन आपल्या शहरात असतं तर आजच त्यात बसून 1695 सालात जाता आलं असतं. टिल्लू पुन्हा स्वतःशीच पुटपुटला. मग जा की, तुला कोणी थांबवलंय? कोणीतरी म्हणालं. टिल्लूनं दचकून इकडे तिकडे बघितलं. आसपास तर कुणीही नव्हतं. मग हे औरंगजेबाचं भूत किंवा मग त्या एव्हेरी का फॅव्हेरीचं भूत तर नाही ना? टिल्लूच्या मनात आलं. अरे, तू भूताला काय घाबरतोस? तू तर विज्ञानाचा विद्यार्थी ना, त्याचं मन म्हणालं. अशा भाकड गोष्टी विज्ञानाला मान्य नसतात असं त्याचे विज्ञानाचे शिक्षक पांडुरंग कावळे सर नेहमी सांगत. त्यामुळे टिल्लूचा भूताच्या गोष्टींवर विश्वास नव्हता आणि भूताच्या गोष्टी त्याला आवडायच्या सुद्धा नाहीत, अगदी प्रेमळ भूत असलं तरी. त्यामुळे आपल्या मनात औरंगजेब आणि एव्हेरीच्या भूताची गोष्ट कशी काय आली बुवा, याचं त्याला आश्चर्य वाटलं. त्यानं ताबडतोब भूताचा विषय बाजूला ढकलला. मात्र मूळ प्रश्न शिल्लकच होता. त्याला टाईम मशीनमध्ये बसून 1695 सालात जा असं कोण म्हणालं बरं? टिल्लूनं स्वतःला हा प्रश्न केला. अरे वेड्या, कोण आणि काय प्रश्न पडलाय तुला? मी म्हणजे तुझं मन. हे टाईम मशीनपेक्षाही वेगानं कुठेही कधीही जाऊ शकतं. आता हे माझं मन कसं काय नेणार बुवा मला 1695 सालात? टिल्लूनं पुन्हा स्वतःलाच प्रश्न विचारला. डोळे मीट आणि मनाला सांग की मला असं असं करायचंय. तू सांगण्याचा अवकाश की तुझं मन घेऊन जाईल तुला 1695 सालात. औरंगजेबाच्या जहाजावर ज्या दरोडेखोरांनी दरोडा घातला त्यांच्या शोधासाठी. आपल्या जहाजावर दरोडा टाकून मुघल साम्राज्याच्या प्रतिष्ठेला आव्हान देणाऱ्या दरोडेखोरांच्या शोधासाठी औरंगजेब पुढे का आग्रही राहिला नाही याचा शोध घे, किंवा मग थेट औरंगजेबालाच विचार. वा वा, कल्पना तर झकास आहे. काय रे मग, चलतोस ना औरंगजेबाकडे? टिल्लू स्वतःशीच पुटपुटला. त्याला त्याचं हसू आलं. अरे स्वतःशीच का हसतोस? काय घडलं? त्याचवेळी तिथे आलेल्या बाबांनी विचारलं. काही नाही हो बाबा, टिल्लू खाली बघत म्हणाला. काहीही कसं नाही, उगाचच का हसत होतास? काहीतरी घडल्याशिवाय अशी कृती थोडीच होते. इथे तर टीव्ही बंद, त्यामुळे चला हवा येऊ द्याचा प्रश्न नाही. तुझ्या हातात पु ल देशपांडे यांचं बटाट्याची चाळ हे पुस्तक नाही, मग हसू आलं तरी कसं तुला? आता काही नाही असं सांगून उपयोग नव्हता. तेव्हा टिल्लूनं पुरवणीतील औरंगजेबाच्या जहाजावरील दरोड्याची गोष्ट बाबांना दाखवली. त्यानंतर त्याला काय काय वाटलं ते सांगितलं. अच्छा,
तर तुला मनावर स्वार होऊन 1695 मध्ये जायचं होतं म्हणायचंय. ते शक्य नाही ना बाबा. उगाच मनाला तिकडे घेऊन जायला सांगायचं आणि ते घेऊन जायचं 1595 मध्ये. मन फार चंचल असतं असं कुणीतरी एक महाराज परवा टीव्हीवर सांगत होते, म्हणून मला हसू आलं. शिवाय माझं मन औरंगजेबाला घाबरलं तर. पण बाबा, मुद्दा तो नाही. औरंगजेबानं आपल्या जहाजावर दरोडा घालणाऱ्यांचा शोध धसाला का लावला नाही हा आहे. किंवा घेतला असेल तर पुढे त्याचं काय झालं. हे जहाज लुटणारा ॲव्हेरी का सापडला नाही शेवटपर्यंत. जहाजावरील संपत्ती गेली कुठं, असं नाही का तुम्हाला वाटत? मजेदार आहे सगळं, बाबा म्हणाले. काय हो बाबा, आपण याचा शोध घेऊ शकत नाही का? 328 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा शोध कसा घ्यायचा? कादंबरी आणि चित्रपटातच फक्त टाईम मशीन असतात. चंचल मनाचा काही भरवसा नाही, म्हणून विचारतोय. दुसरा मार्ग आहे का काही? बाबांनी विचारलं. मला तर काही सुचत नाही बाबा, टिल्लू म्हणाला. अरे, इतिहासात घडलेल्या घटनांबद्दल तेव्हाच्या कागदपत्रांमधल्या माहितीवरून आपण आपले तर्क बांधायचे किंवा निष्कर्ष काढायचे असतात, बाबा टिल्लूला समजावत म्हणाले. बाबांचं म्हणणं टिल्लूला पटलं तरी त्याच्या डोक्यातून हा विषय काहीच जाईना. काही क्षण असेच गेले. टिल्लू डोळे मिटून विचार करू लागला. थोड्या वेळानं डोळे उघडून बाबांना उत्साहानं म्हणाला, बाबा, एक कल्पना सुचली आहे. तरी टिल्लूच्या डोक्यात आलेली सुपीक कल्पना कोणती आणि हा प्लॅन तो त्याच्या बाबांना सोबतीला घेऊन यशस्वीपणे पूर्ण करतो का, औरंगजेबाच्या या दरोड्याचा उलगडा तो करतो का, ही सगळी गोष्ट, ही सगळी कथा म्हणजे 1695 ही कादंबरी आहे. त्यामुळे ही नक्की घ्या. आपण जर पुढे जाऊया, तुम्ही म्हणलात तसं की यातलं जे विज्ञान आहे, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हा आजच्या युगातला बझवर्ड झालेला आहे. म्हणजे प्रत्येकाला AI प्रत्येकाच्या तोंडी आहे ते, आणि प्रत्येकाला त्याचा वापर करून बघायचा आहे. पण तरी देखील हे विज्ञान अजूनही नवीन आहे ह्याच्यात बघितलं आपण तर त्यामुळे तुमची कादंबरी कुमारांसाठी आहे. तर या कादंबरीतलं विज्ञान समजावं यासाठी तुम्ही त्याची मांडणी कशी केलीत? आता ही कादंबरी कुमार विज्ञान कादंबरी स्पर्धेचा भाग असल्यामुळे विज्ञान त्यात येणं हे अपेक्षितच होतं. आणि हा विज्ञानाचा जो भाग होता तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेस, स्पीच रिकग्निशन अशासारख्या ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी रिलेटेड ज्या बाबी आहेत त्या यात येणार होत्या. त्यामुळे पण ते येताना कुमारांना ही माहिती केवळ तांत्रिक स्वरूपाची वाटू नये, शब्दबंबा होऊ नये आणि त्यांना या नवीन तंत्रज्ञानाविषयी उत्सुकता निर्माण व्हावी, सहजतेने समजावं, हे सुद्धा मी लक्षात ठेवलं. आणि त्या अनुषंगाने कथानक जसं जसं समोर येत गेलं आणि पात्रांच्या माध्यमातून किंवा एखाद्या प्रसंगाच्या माध्यमातून डीप लर्निंग म्हणजे काय, मशीन लर्निंग म्हणजे काय, इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय, स्पीच रिकग्निशन काय, अशा ज्या बाबी आहेत किंवा याच्याशी रिलेटेड जे ॲप्स आहेत, अलेक्सासारख्या उल्लेख आहेत, तर तो नेमका काय आहे, त्याच्या तांत्रिक बाबी काय आहेत, ते अगदी सहज सुलभतेने या कादंबरीच्या स्वरूपात पुढे पुढे येत गेल्या आहेत. थोडक्यात काय तर विज्ञानातून रंजन आणि रंजनातून माहिती मिळवून देणं हा एक माझा हेतू होता आणि बहुतेक तो विज्ञान कादंबरीचा सुद्धा हेतू तोच असावा असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे ते पुस्तक वाचताना हे जाणवतं की ही गॅजेट्स मुलांना काय किंवा मोठ्यांना काय माहिती येतात. म्हणजे अलेक्सा कसं काम करते, पण म्हणजे त्या गॅजेट्सचीच फक्त माहिती असते, पण ते नेमकं कसं वर्क होतं आणि त्यामागे कुठलं तंत्रज्ञान आहे. तर तुम्ही म्हणला तसं ते शब्दबंबाळ न होऊ देता त्याची उपयुक्तता नेमकी काय आहे किंवा ते कशा प्रकारे आपण वापर करू शकतो, उपयोजित कसं करू शकतो, तर हे या कादंबरीत आलेलं आहे. अगदी बरोबर. आणि हे मी सहजतेने लिहून गेलो, पण ह्या कादंबरीचं जे परीक्षण सुप्रसिद्ध विज्ञान कथा लेखक आणि कादंबरीकार सुबोध जावडेकर यांनी केलं. त्यांनी त्याच्यामध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे. ते म्हणतात की या कादंबरीत जे आलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि यंत्रमानव याच्याबद्दलची माहिती अधूनमधून येते, पण ती जरूर तेवढीच आणि निवेदनाच्या ओघात येते. वाचकाचं कुतूहल जागृत व्हावं आणि त्याला अडखायला होऊ नये अशा बेताने येतं.
आणि लेखकाने विज्ञान कादंबरी असली तरी तांत्रिक माहितीचा भडीमार केलेला नाही. म्हणजे हे त्यांच्या लक्षात आलं, हे कदाचित माझ्याही लक्षात आलं नसेल. तर मला वाटतं मी त्यांच्यासारख्या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कथा लेखक आणि विज्ञान कादंबरीकाराने जे नमूद केलं आहे, तर ते मला वाटतं हे माझं थोडंफार यश असलं पाहिजे, असावं. क्या बात आहे सर. कादंबरीचं कथानक, त्यातले शास्त्रीय संदर्भ निश्चित करताना कल्पना विस्ताराबरोबरच तुम्ही काही संदर्भ साहित्यांचंही वाचन केल्याचं जाणवतं. याविषयी सांगाल आम्हाला? हा, नक्कीच सांगेल. मी आधीच तुम्हाला म्हटलं की मी करिअर गायडन्ससोबत मुलांसाठी पण बऱ्याच काळ मी लिहित आहे. आणि गेल्या 2-3 वर्षापासून मशीन लर्निंग, डीप लर्निंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयाच्या अनुषंगाने मी काही छोट्या छोट्या कथा पण लिहिलेल्या आहेत. आणि त्या वेगवेगळ्या संपादकांना पाठवला, त्यांना त्या आवडल्या, त्यातला इंटरेस्ट एलिमेंट त्यांना आवडला, वाचकांना पण आवडल्या. तर त्याच्यामुळे हा विषय तसा माझ्यासाठी नवीन नव्हता. या अनुषंगाने माझं वाचन सुरूच होतं. टाइम्स ऑफ इंडियामध्ये गेल्या 5 वर्षापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अनुषंगाने एक पुरवणी दर आठवड्याला येते. तर ती मी नियमितपणे वाचत असतो. नंतर अच्युत गोडबोले सरांचं जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नावाचंच एक पुस्तक आहे, ते पण मी वाचलं होतं. आणि या पुस्तकामध्ये विशेषतः मी डीप लर्निंग, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, स्पीच रिकग्निशन या अनुषंगाने जी अधिक माहिती हवी होती किंवा याच्या अनुषंगाने ज्या ॲप्सची माहिती हवी होती ती मिळवण्यासाठी गुगल बाबांची मदत घेतली आणि ती बरीच मला उपयुक्त ठरली. वा. म्हणजे सर, ही कादंबरी किशोर आणि कुमार वाचकांनी कोणकोणत्या कारणांसाठी वाचावी असं तुम्हाला वाटतं? एकतर राजहंसने ही जी स्पर्धा घेतली, कुमार विज्ञान कादंबरी स्पर्धा, ही कुमार किशोर मुलांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या अनुषंगानेच ती घेतलेली आहे. मग आता ही विज्ञान कादंबरी असल्याने त्यात तांत्रिक माहिती येणे स्वाभाविकच होतं, पण ती तांत्रिक माहिती देताना ती मुलांना सहज आणि सुलभतेने समजावी हा माझा हेतू मुख्यत्वे राहिलेला आहे. यामध्ये विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, डीप लर्निंग, मशीन लर्निंग, स्पीच रिकग्निशन, नॅचरल लँग्वेज प्रोसेस अशी जी आधुनिक काळातली आणि सध्याच्या काळातली जी अत्यंत आवश्यक असे जे तंत्रज्ञान आहे, ती माहिती या किशोरवयीन वाचकांपर्यंत सुलभतेने पोहोचावी. आणि पुढचा काळ हा या तंत्रज्ञानाच्या अवतीभोवतीच फिरणारा असणार आहे आणि हे तंत्रज्ञान आपल्या जीवनाला पूर्णपणे व्यापून उरणार आहे. याची त्यांना माहिती व्हावी आणि त्यात त्यांचा इंटरेस्ट निर्माण व्हावा आणि ते सुद्धा या विषयामध्ये अधिक माहिती मिळवावी त्यांनी, किंवा अगदी तसं म्हणायचं झालं तर करिअरसुद्धा विचार करावा त्यांनी पुढे चालून. हा एक सुद्धा माझा अंतस्थ हेतू होताच. त्याचबरोबर या पुस्तकाचा जो नायक आहे टिल्लू, याला सतत काही ना काही वेगवेगळे प्रश्न पडत असतात आणि त्या प्रश्नांच्या पाठीमागे त्या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधासाठी तो सतत धावत असतो, इकडे पळत असतो, शोध घेत असतो. तर असे प्रश्न आजच्या किशोरांना सुद्धा पडले पाहिजेत आणि त्याचा शोध घेण्याचा त्यांनी निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे. हा एक त्यातला एक माझा हेतू आहेच. त्याचबरोबर आपल्या मुलांना विविध प्रश्न पडतात, ते खूप विचित्र पण वाटू शकतात. अनेकदा ते पालकांना विचारतात, पालक त्यांना गप्प बसवतात, काय वेडेपणा चालला आहे वगैरे अशा आशयाचं ते बोलतात. तर त्यांनी असं बोलू नये असं एक मला नेहमी वाटत आलेलं आहे. ते सुद्धा या कथानायक आणि त्याचे वडील आहेत यांच्या दोघांच्या रिलेशनशिपमधून मी दाखवायचा प्रयत्न केला आहे की मुलांना जे काही प्रश्न पडतात ते तुमच्या दृष्टीने मूर्खपणाचे असतीलही, पण तसं बोलून दाखवण्याची काही गरज नसते. त्या प्रश्नांची वस्तुनिष्ठता किंवा ऑब्जेक्टिव्हिटी काय आहे लक्षात घेऊन त्याला समजवलं किंवा ते चॅनलाइज केलं योग्य रीतीने, तर नव्या गोष्टी, नवं ज्ञान हे मिळू शकतं, नव्या नव्या गोष्टींचा शोधसुद्धा लावू शकतं. म्हणजे मुलांमध्ये जी इन्क्विजिटी असते, जे प्रश्न निर्माण होतात, त्यांची उत्तरं देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यापासून आपण पळून जायला नको आणि त्यासाठी जी आवश्यक अशी साधनं असतील, साहित्य असेल किंवा मार्गदर्शन असेल किंवा तुमचा अनुभव असेल, तो त्याला योग्य पद्धतीने उपलब्ध करून दिला पाहिजे. हा एक हेतू, म्हणजे असे 2-3 हेतू
हे लिहिताना माझ्या मनात होते आणि ते त्यात बऱ्यापैकी आले आहेत असं मला वाटतं. अगदीच सर, म्हणजे तुम्ही हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केलात की या कादंबरीतलं जे बाप मुलाचं नातं तुम्ही दाखवलेलं आहे तर ते अतिशय वेगळ्या पातळीवरचं आहे आणि जे आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतं की तुम्ही म्हणलात तसं की मुलं जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा त्याला गप्प बसवण्याकडे किंवा विषय बदलण्याकडेच कल असतो जर तो प्रश्न आपल्याला माहितीतला नसला किंवा अवघड कुठला असला तर. पण यात असं अजिबात नाही आहे. म्हणजे मुलगा जे काही त्याच्या मनात जे काही सतावतंय त्याला तर त्याच्यावर त्याला गप्प करण्यापेक्षा ते सोबत मिळून आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर हा अप्रोच खरोखर खूपच सकारात्मक आहे असं जाणवतं. तर आता तुमचा टिल्लू तुम्ही उल्लेख केलात, टिल्लू रामचंद्र रणखांबे हा तुमचा फक्त 15 वर्षांचा हिरो हा कुमार वाचकांनाच नाही तर पालकांना सुद्धा आवडेल असं ही कादंबरी वाचल्यावर वाटतं. त्यामुळेच त्याच्या साहसी उद्योगांच्या आणखी काही कथा लिहायचा विचार आहे का तुमचा येत्या नजीकच्या काळात? नक्कीच मी लिहिणार आहे आणि तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी करिअर गायडन्सच्या लेखासोबत मी बाल साहित्य पण मी बरंच लिहिलेलं आहे आणि हा टिल्लूचा जन्म हा साधारणतः 2000 साली वगैरे झाला आहे आणि त्याच्यावर मी खूप कथा लिहिल्यात. त्याचं एक पुस्तक पण प्रकाशित झालं आहे खुलजा टिमटिम नावाचं आणि टिल्लूच्या अनुषंगाने बऱ्याच कथा लोकसत्तेच्या साहित्य पुरवणीत पण प्रकाशित झालेल्या आहेत. तर या टिल्लूचे वाचक सुप्रसिद्ध बालसाहित्यकार राजू तांबे हे सुद्धा होते. त्यांनी माझ्या टिल्लूचं खूप वाचन केलं होतं. माझा त्यांचा व्यक्तिशः अजिबात परिचय नाही, मी कधी त्यांना भेटलो पण नाही. पण गेल्या वर्षी काही कामानिमित्त माझं त्यांचं फोनवरून बोलणं झालं. तर त्यावेळेला त्यांनी या टिल्लूची आवर्जून आठवण काढली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या टिल्लूमध्ये काहीतरी वेगळा एलिमेंट आहे आणि त्यामुळे ही कादंबरी जेव्हा मी लिहायला घेतली तर पहिला शब्द हा टिल्लूच माझ्या लॅपटॉपवर उमटला गेला. तर टिल्लू हा होताच, फक्त त्याला असं फ्रेमवर्क नव्हतं किंवा त्याला अशी विशिष्ट रूपरेषा आली नव्हती. पण या कादंबरीच्या निमित्ताने त्याला एक छानसं रूप आलेलं आहे. त्याला वडिलांचं त्याला एक नाव आलेलं आहे. मी टिल्लू आणि टप्पू या नावाने कथा लिहिल्या होत्या. टप्पू म्हणजे त्याचे वडील, पण या कादंबरीमध्ये त्याच्या वडिलांना नाव आलं आहे, त्याला आई आली आहे. तर ह्या 3 पात्र आल्याने टिल्लू हा आता परिपूर्ण झालेला आहे असं मला वाटतं. त्यामुळे टिल्लूच्या अनेक कथा यापुढे येतील आणि राजहंस संपादक आणि या कादंबरीचे संपादक श्री सहस्त्रबुद्धे सर त्यांनीसुद्धा त्यांच्या प्रस्तावनेमध्ये, या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये टिल्लूच्या अनुषंगाने या कादंबरीचं सिक्वेल येऊ शकेल आणि आलं तर त्यांना खूप आनंद होईल असं नमूद केलं आहे. आणि ते वाचल्यानंतर मला सुद्धा वाटलं की अरे आपण नक्कीच आता टिल्लूला वेगाने पुढे घेऊन जायला पाहिजे. तर याच्या पुढच्या काळामध्ये टिल्लू वेगवेगळ्या साहस कथांमध्ये आणि रहस्यकथांमध्ये येऊ शकतो किंवा येईलही पुढच्या काळामध्ये असं मी निश्चितपणे म्हणू शकतो. तुम्हाला सर खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही आवर्जून वाट बघतो आहे टिल्लूच्या पुढच्या कादंबरीची. थँक्यू. सुरेश वांदिले यांच्या 1695 स्मार्ट रोबो, AI आणि औरंगजेब या पुस्तकाची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही ते घरपोच मागवू शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि नातेवाईकांनाही नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे.